नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रेकअप नंतर मनात एवढं दुःख का होतं. तर चला जाणूया. ब्रेकअप म्हणजे काय? दोन मन, दोन हृदय जे एकमेकांवर विश्वास ठेवत होते ते तुटणं, आणि तेव्हा मनाला एक विचित्र अशा प्रकारचं दुःख होतं जे शब्दात व्यक्त करणं अवघड जातं. मग प्रश्न येतो, ब्रेकअप नंतर मनात एवढं दुःख का होतं? नंबर 1, इमोशनल बॉन्डिंगचं तुटणं. आपलं मेंदू कोणत्याही रिलेशनशिपला हॅबिटप्रमाणे वागतो. त्या व्यक्तीची सवय लागते सकाळच्या शुभ सकाळपासून रात्रीच्या गोड शुभ रात्रीपर्यंत, आणि जेव्हा ती व्यक्ती अचानक नाहीशी होते तेव्हा मेंदू कन्फ्युजन, फेअर आणि लोनलाईन्स यामध्ये अटकतो. नंबर 2, डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन विड्रॉवल. प्रेमाच्या काळात आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन, रिवॉर्ड हार्मोन आणि ऑक्सिटोसिन बॉन्डिंग हार्मोन वाढतात. ब्रेकअप नंतर या दोन्हींचं अचानक घटना होतं, ज्यामुळे आपल्या शरीराला लिटरल विड्रॉवल सिम्पटॉम्स येतात, जसं की रिस्टलनेस, क्राईंग आणि इमोशनल पेन. नंबर 3, फ्युचर प्लॅनचं तुटणं. आपण दोघांनी मिळून स्वप्न पाहिलेले असतात. फ्युचर प्लॅन्स, लग्न, करिअर आणि ट्रिप्स, ते सगळं अचानक कोसळल्यासारखं वाटतं आणि मनाला एकदम खूप मोठं लॉस झाल्यासारखं वाटतं. नंबर 4, सेल्फ वर्थवर परिणाम. अनेकदा ब्रेकअप नंतर आपल्याला वाटतं काहीतरी चुकलं माझंच. हे गिल्ट, शेम आणि इन्सिक्युरिटीमध्ये बदलणं, आणि मन स्वतःला दोष देत राहतं. नंबर 5, लोनलाईनस आणि आयडेंटिटी क्रायसिस. ब्रेकअप नंतर अनेकांना एकटेपणा वाटतो, आणि काही लोकांना तर वाटतं मी कोण आहे आता, त्या व्यक्तीशिवाय मी अधुरा आहे. हे आयडेंटिटी क्रायसिस मानसिक त्रास वाढवतो. मग या दुःखावर उपाय काय? स्वतःला वेळ द्या. हिलिंग हे स्लो प्रोसेस आहे. स्वतःला दोष देणं थांबवा. आपले इमोशन्स दाबू नका, ते ॲक्सेप्ट करा. न्यू हॉबीज, गोल्सकडे लक्ष द्या. स्वतःवर प्रेम करायला परत. ब्रेकअप म्हणजे एंड नाही, ती एका नवीन सुरुवातीची तयारी असते. जर तुम्ही सध्या अशा टप्प्यात असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. हिलिंग होईल, थोडा वेळ लागेल, पण नक्की होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आणतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.